कधी वत्सा सूत्रधरा तुझ्यावर असं कोणतं संकट आले आहे म्हणून मला तू हाक दिली? वीरे बहुएती तुझ्या नाटकात येणारी सगळी विघ्न मी दूर करीन आणि हा नाट्य प्रयोग व्यवस्थितरित्या पार पाडेल असे मी या ईश्वरचरणी प्रार्थना करतो. Thank you.
करता करता माझी पावलं इथपर्यंत पोहोचली. नारायण नारायण. उभ्या शेंडीच्या नक्षत्रा या नारायणाचं पारण माझ्या समोर नकोय. काय देवतांचं नामस्मरण बंद म्हणजे बंद? या नारायणाचं नाव नामकातून बाहेर पडलंय, पण थोड्या दिवसांच्या कालावधीत या काळीनावाचं नाव सर्वांच्या मुखातून बाहेर पडेल. अरे तुझं नाव घेणारी, तुझी भक्ती करणारी, तुला संपवणारी आणि तुला पोहोचवणारी, अरे तुझे कर्तव्य किती अनेक आहेत. पण मला सांग रे, एवढी जिज्ञासा मनामध्ये येते कुठून, एवढे ध्येय मनामध्ये येते कुठून, याच्यापाशी कारण काय? नारदा, कारण एकच, पाताळ पुण्याचा त्याग केला, मृत्यूलोकापर्यंत आलोय आणि प्रेता देवतेची भक्ती केली. देवतेने एक मार्ग सांगितला, जर का तो मार्ग पूर्ण झाला तर या विश्वात या मानवाला मरण नाही. देवाची भक्ती केली, देव प्रसन्न झाला, पण जो मार्ग तुला दाखवला तो ऐकायची माझी इच्छा आहे. नारदा, जर का ऐकायची इच्छा असेल तर ऐक. या कालकूटाला 2 आत्म्यांचं लग्न लावायचं आहे. जर का 2 आत्म्यांचं लग्न झालं तर या विश्वात एक अचाट शक्ती निर्माण होईल. त्या अचाट शक्तीचं लग्न एका मानवी कन्येशी जर झालं तर या विश्वात या कालकूटाला मरण नाही. नारायण. काय बोललास? 2 आत्म्यांचं लग्न? अरे मी दानवांचं लग्न पाहिलं, मानवांचं लग्न पाहिलं, देवतांचं लग्न पाहिलं, पण 2 आत्म्यांचं लग्न? अरे अशक्य ते कसं शक्य होईल? नारदा, 2 आत्म्यांचं लग्न लावण्यासाठी या कालकूटाला 2 आत्म्यांची गरज आहे. म्हणून बघा कालकूटानं कसं त्या 2 आत्म्यांचं पाचारण करतो.
जमिले नाही. हे कालकूट दानवा, हे लग्न मला सुद्धा मान्य नाही, कारण माझा नवरा जिवंत आहे. जर का तुम्ही सांगून ऐकाल नसाल तर या कालकूट दानवाला मला नाहीतर रत्न द्यावी लागतील. अरे तू काय मला ऐकायचंय? आम्ही स्वतः आत्मा आहोत. जर का आम्ही ठरवले कोणाच्याही माणसाचा वशा त्याचा देहात वेळ केला मला सर्व काही सोडत नाही. तो दादा तुम्हाला इथपर्यंत आणू शकतो.
शुभमंगल सावधान सावधान सावधान
होईल. कर्तव्याच्या माती एकच. या मृत्यूलोकाची एका मानवी कन्येशी जर का तू विवाह केला तर या विश्वात हा तुझा बाप अजिंक्य आणि अमर होईल. जर का माझं लग्न मानवी कन्येशी झालं तर माझा बाप अजिंक्य आणि अमर होत असेल तर कर्तव्य पूर्ण करण्यासाठी निघालो. माझा मार्ग का अडविलात? कारण ऐकत, या मृत्यूलोका ठिकाणी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट नाव आहे. म्हणजे जशी इतरांना नाव आहे तसं मलाही नाव आहे. आणि ते कोणतं? ते कोणतं असेल तर ऐक. दोन अक्षरांच्या मिलनापासून तुझा जन्म झाला म्हणून तुझं नाव ब्रह्मराक्षस. 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 ए चेंडीवाल्या, माझ्या मार्गात जो कोणी मला भेटेल त्याला मी सांगणार आहे माझं नाव ब्रह्मराक्षस आहे. माझं नाव ब्रह्मराक्षस आहे. स्वतःच्या संरक्षणासाठी एक
ठिकाणी कधी कुणावर अन्याय केला नाही. म्हणून माझी प्रजा सुख आणि समाधानाने म्हणते. एका राजघराण्यात जन्म न घेता त्या राज दरबाराची सूत्रे माझ्या हाती सोपवली. त्याच्यामुळे कारण काय असेल तर या राजकर्त्याने ही राजगादी भूषावली. त्याला पुत्र संतान नव्हती, एक कन्या होती. त्या कन्याशी माझं लग्न लाविलं आणि या राज दरबाराची सूत्रे माझ्या हाती. म्हणूनच हा ब्रह्मपुरीचा राजकर्ता सर्वांचा लाडका आहे. आज धन्यता आसत आज राजाला करून द्यावी. नारायण नारायण. नारद मुनी, त्या ब्रह्मनगरीचा राजकर्ता तुमच्या चरणी नतमस्तक होतो. आहे आशीर्वाद. या माझ्या राजकर्तानी आपले स्वागत आहे. त्या बसा म्हणतो. नारद मुनी, सांगा आपल्या दरबारापर्यंत आमची पावले पडली सहज तुम्ही जा. तुझ्या नगरीपर्यंत येण्याचे कारण सहजच असं मुद्दामच आहे आणि याच्या मुळाशी कारणही तसेच आहे. असे कोणते कारण नारद मुनी? राजा, मला सांगे, तुझ्या प्रजेचे रक्षण करणे ही तुझी जबाबदारी आहे आणि तुझ्या प्रजेवर भलं मोठं संकट आले आहे. असे कोणते संकट नारद मुनी? मग ऐक, तुझ्या प्रजेवर संकट आणणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ब्रह्मराशी अशी त्याच्या देहाला संज्ञा. मग असं असेल तर त्या ब्रह्मराक्षाचा शेवट करून द्या. राज दरबारात सुरू आहे. नारद मुनी, जाऊ द्या. आहे आशीर्वाद. चालोय. देवा, तुझं नामस्मरण केल्याशिवाय या नाथाच्या मनाचं समाधान होत नाही. म्हणूनच अंतरंगी रंगलेले, अंतरंगी रंगलेले, स्वरूप
प्रतिमुन सुंदर मदन मंजिरी प्रतिमुन सुंदर प्रतिमुन सुंदर प्रतिमुन सुंदर मदन मंजिरी मदनाचे श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. हे गुरुदेव दत्तात्रेया, हे परमेश्वरा, हे माझ्या देवा, तुझ्या पवित्र आणि पूज्य चरणी या मातेचा नमस्कार. परमेश्वरा, समजू लागल्या दिवसापासून आम्ही तुमची सेवा करीत आलो, तुमचं भजन पूजन करीत आलो. यात तुमचा भजनामध्ये खंड पडला नाही. ध्यानी मनी स्वप्नी चिंतन फक्त आणि फक्त नामस्मरण हाच माझा छंद आहे. माझा जन्म ब्राह्मण घराण्यामध्ये झाला. माझ्या बाबांच्या आधाराची काठी म्हणून ही माझी उभी राहिली. माझं कित्येक दिवसांचं स्वप्न होतं की एका स्थळी जाऊन वंशोभेचा आनंद लुटणार. मंद मंद लहरिया
जिंकेल आणि अमर होणार आहे. म्हणून मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. पण त्यांनी तुला माझ्याशी लग्न करायला सांगितलंय का? या विश्वात असंख्य स्त्रिया आहेत, त्यांच्याशी लग्न कर, माझ्याशी नको. असंख्य नको. पहिली जी भेटली तीच आवडली आणि तीच हवी. माझं दुर्भाग्य झालं, तुमच्या समोर आली. मला तुमचा राग येतोय, तुम्ही इथून निघा. अगं थांब. धुंद लहरीच्या घोड्यापेक्षा प्रणयप्रेमाच्या सुगंधीने धुंद होऊन हा ब्रह्मराक्षस एकच सांगतो. धुंद आंधळी डोळे, आवाज झाली. धुंद आंधळी डोळे, आवाज झाली. गाली ब्रह्मराक्षस, तुमची इच्छा म्हणजे परमेश्वराची इच्छा ना? चल, तो टाळ कर. जर तू सारख्यासारखी ऐकत असशील तर तुझ्यावर जबरदस्ती करून तुला इथून घेऊन जाऊन लग्न करेन. कोण म्हणतो? माझं चंडानी, माझ्या हाताचा चावा घेऊन तू इथून निघून गेली, पण येतोय तुझ्या मागावर. दैव किती अविचारी अविचारी जीवन
बघू शकत नाही. तुम्ही जिच्या मागावर आलात ती माझी बाळ आहे. ब्रह्मराक्षस म्हणजे माणसं खातात. तुम्ही जर माझ्या बाळेला खायला आला असाल तर तुम्ही मला खा, तर तिला खा. तुमच्या बाळाला मी खाण्यासाठी नाही तर तिच्यासोबत लग्न करण्यासाठी इथपर्यंत आलो आहे. हे कदापि शक्य नाही होणार. जर शक्य होत नसेल तर पहा मी आता काय करतो ते. पहा आता तुमचा निश्चय करतो. या गोरगरिबांना नळतोय तसा कोण आहेस तू? ब्रह्मराक्षस अशी आजी हाला संज्ञा. काय म्हणालास? ब्रह्मराक्षस म्हणजे मी ज्याच्या शोधात आहे तो माझ्या समोर उभा आहे. ही पोरगी मला आवडली आहे आणि जर का तू अडवा येत असशील तर तुझी धडा दिल्याशिवाय राहणार नाही. अरे मनात पोरगी भरली म्हणजे ती मिळत नाही. शेवटी तुझं काय होणार रे? काय होणार तुझं? जर का तू अडवा येत असशील तर ये असा. अरे ये म्हणतोय. तुझ्या जर एवढी किंमत असेल तर मला प्रतिकार कर आणि घेऊन जा यांना. आहा भूमी भार वाया ब्राह्मणो, तुमच्यावर आलेला कटाक्षा मी दूर केलाय. तुम्ही जर वेळेवर आला नसता तर ब्रह्मराक्षसाने आम्हाला ठार मारले असते. मुळीच चिंता करू नका. तुमच्यावर संकट मी दूर केलंय. मला माझ्या कर्तव्यासाठी जायचं आहे. राजे बाबा, मी स्वतःचं रक्षण करू शकत नाही तिथे मी माझ्या बाळाचं रक्षण कसं काय करू? तुम्ही जर इथून गेल्यावर ब्रह्मराक्षस पुन्हा माघारी आला तर आम्ही काय करायचे? ज्या झोपडीत तुम्ही राहताय त्या झोपडीचा काही दिवस त्याग करा. तुम्हाला मी माझ्या बाळाला जागा देणार आहे. जोपर्यंत त्याचा शेवट होत नाही तोपर्यंत तुम्ही तिथेच राहा. चला म्हणतोय माझ्या समवेत. कर्तव्य पूर्ण करण्यासाठी गेलेला ब्रह्मराक्षस अजून कसा परतला नाही? म्हणजे क्षत्रियाने तुझा मार करू दिला. पण घाबरू नकोस. तेव्हा तू एकटा होतास. पण आता मीही तुझ्या सोबत आहे. म्हणून म्हणतोय, चल तिथपर्यंत. चला माझ्या मागोमाग. सुखसागरात नौका ही डोलत
आणि माझी आगाग होते रे, कारण आगाग होते. पाणी 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 कशाला? आग लागली ती जाऊ पाणी. अरे राजा येत नाही म्हणून माझी आगाग होते. काय राजा अडेलच नाही यो मोठा प्रश्न. तुला काय कळालंय का ते कुठे जातात ते? राजा आली माका काय सांगणार नाही, पण मी लोकांका आजूबाजू कुजबुजतं नाही ऐकलं. म्हणजे सगळे बोलतात हो. काय बोलतात? कोणाबद्दल बोलतोयस तू? ओ महाराजांनी राष्ट्रविषयावर कोणाक तरी हाडून घेतलं. कोण आहे ती? नाव सांग तिचं. हा ओ कोणतरी ब्राह्मण घराण्यातली मे- बाबू सानिका चढू. मेले रे मेले, सगळे नवरे असे नसतात का? बाहेर गेले त्या घरातल्या बायकोला विसरूनच जातात. सांग परत तिचं नाव काय मला? कोण काय दिसता गोरी गोरी पान फुलासारखी छान. बघितलंयस ना, गोरी आहे की काळी? होय होय बघितलं. बघितलं तर मला तिथपर्यंत घेऊन चल, मला पण बघायचंय तिचं. अनोळख्या जागेवर आल्यासारखं वाटतंय. बाबा या बसा. चला चला हो पुढे हो पुढे. एवढा मोठा मान मी कशा ग ठोकायला सांगितलंय, तू तर दाराला आतमध्ये घेऊन गेलास. कुठे आहे ती? दाखव मला. बसली असा. एवढे हाका मारले, ऐकू येत नाही. भेरी झालीये. तुम्ही कोण आहात? तुमचं नाव काय? माझं नाव वेदांगी. तुझ्या मनात राहतेस ना, तो मान माझ्या नवऱ्याने बांधून दिलाय. ही बाई श्रीमंत आहे आणि हे सगळं कशासाठी करते तर दागिने दाखवण्यासाठी. अगं, माझ्याकडे तर दागिने आहे, तुझ्याकडे काय दिसते? भिकारसाठी फिरत असते. आणि काय झालं तुला? योग्य तेच चाललंय. तुम्ही ह्या दोघांसाठी एवढा मोठा मान बांधलात, पण तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलं. पण एक अशी गोष्ट नव्हती की तुम्ही मला विचारल्याशिवाय केली होती. मग ही गोष्ट तुम्ही मला का नाही सांगितली? तुला मी नाही सांगितलं म्हणून तू यांना मारायचा हा पर्याय नव्हता. मला येऊन सांगू शकली असती. पण तुम्ही जर तुम्हाला विचारायला गेली असती, तुम्ही मला सांगितलं असतं का? तुझ्या सदनी आलो नाही, पण हे तुम्हाला राज दरबारात पण विचारू शकले असते. ब्राह्मणाची महती तुला सांगण्याची मला गरज नाही. ब्राह्मण म्हणजे बापाच्या जागी पूज्य अशा माणसाला तुला मारताना जरा तरी दया यायला पाहिजे होती.
मला
आलाय. मग जर का तू मरणासाठी इथपर्यंत आला असतील तर हो मरणाला तयार. आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी पुढे हाची उपदेश. नका करुणाश आयुष्याचा. नका करुणाश आयुष्याचा. नका करुणाश सामोपचाराच्या बोलाने सांगते, 4 दिवस उपायचं जगायचं असेल तर भूलोक आणि पाताळ लोकांचा. माघार घेणाऱ्या कालकूट दानवाच्या रक्तात नाही. तुला सांगे हे माझं ब्रीद होतं. जर का तू माझ्यासारखं ऐकत नसशील तर हो मरणाला तयार. हे रखा. भाव फुलानु पतभूषवा. हे ही नागशक्ती भक्तांना वाचवण्यासाठी आहे. तुम्ही जर का वेळेवर आला नसता तर आमचं काय झालं असतं आम्हाला पण माहिती नाही. मला गुरु दत्तात्रेयाने आदेश दिला म्हणून मी इथपर्यंत आलोय. पण महाराणी तुम्ही इथं मी तिला इथं घेऊन आलोय. का तिला इथं घेऊन आलात? राजा, तिचं चुकलंय मी म्हणत नाही. चुकणं हा माणसाचा धर्म आहे. चुकल्यानंतर जी व्यक्ती क्षमा मागून तिची चूक पत्रात घेतो त्यालाच माणूस म्हणून अधिकार पोचतो. नागशक्ती काय आहे ते मी जाणतोय, पण ही जर नागराज्ञी असेल तर मी तिला नक्कीच क्षमा करेन. पण केव्हा माहिती आहे ती चुकली, ती माझ्या समोर चुकली. त्यापेक्षा जगातील असंख्य स्त्रियांसमोर तिनं आपली चूक मांडावी. लग्न झालेल्या स्त्रीनं तिच्या माझ्यात भांडण का झालं तर बापाची श्रीमंती आणि बापाच्या श्रीमंतीप्रमाणे ती वागत होती. बापाच्या श्रीमंतीप्रमाणे ती वागत होती. आता ही महाराणी असून चुकली. मग सामान्य व्यक्ती सुद्धा चुकू शकते असं घडलं नाही. म्हणून हिने आपल्या मुखातून सर्वांसमोर कथन करावं. सांगते ना सगळ्यांनी डोळे उघडून ऐका. माझ्याकडे बघा. मला अहंकाराचा सौंदर्याचा अहंकार झाला होता. बापाची श्रीमंती हे सगळं बापाची श्रीमंती कोणी करू नका, कारण बापाची श्रीमंती काही करत नाही. अहंकार खूप हे घाण आहे, कारण अहंकार झाल्यापासून माझी ही अवस्था झाली. म्हणून अहंकार करू नका. लग्न झालेले आणि न लग्न झालेले ह्यांनी पण ऐका. अहंकार हा घाण आहे. कुणीच हे अहंकार बापाची श्रीमंती हे कधीच करू नका. तुला झालेल्या पश्चातापामुळे मी तुझा स्वीकार करतोय. आपला संसार सुखमय होणार आहे.
माहित असतात तर तुम्ही जर का आज वेळेवर आला असतात तर आमचं काय झालं असतं जाऊन नाही. हे मानव ब्राह्मणा, गुरु दत्तात्रयाच्या आशीर्वादाने तुमची गेलेली दृष्टी मी तुम्हाला परत देते. शेवटी चांगल्यापासून वाईट आणि वाईटापासून चांगलं ह्याच्यातच समाधान आहे. श्वास तैसा ध्यास माझा सूरत तैसी गोविंदा. श्वास तैसा ध्यास माझा, ध्यास माझा, सूरत तैसी गोविंदा. जीवनाची झाली, जीवनाची झाली, आणि असा प्रयत्न करून त्या मुलाला नाटकासाठी घडवलं त्या सुरेश नालस्करचे सर्व नालस्कर परिवार पूर्ण आभारी आहे.